सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर बघा 7 वाजून गेल्यात, आता 8 वाजत आल्यात. तर माझं सगळं बाहेरचं झाडून झालं आणि घरं पण झाली. आता राहिलं किचन कट्टा आवरायचं. तर बघा इतकं राड आहे. तर आता मी किचन कट्टा आवरून घेते पट दिसणे आणि भांडी पण घासते. झालं बघा माझा किचन कट्टा आवरून, मस्तपैकी असा आवरून घेतला, धुवून घेतलं सगळं. बघा सकाळपासून ब्लॉग कंटिन्यू करायचं ध्यानातच नाही माझ्या. तर बघा आता 6 वाजत आलेत आणि मी आता खाली चालली परत, म्हणजे खाली गेले होते तेव्हा पण ध्यानात नाही ब्लॉगिंगचा. घरी आले, थोड्या वेळ झोपले, रील्स इथे बनवल्या आणि आंबे इथे काढले बघा. आपल्या झाडाच्या आंब्याचं पाडले लागले बघा आणि इतका गोडणार लय गोड साखरेसारखा आंबे इथे खाल्लं. मला आता कृष्णाला जाऊन घेऊन यावं खाल्लं. तर आता मी खाली चालले. एकदम आबाळ ते एकदम लय भरलेट. आज पाऊस मागाशी येत होता थोडा थोडा झिमझिम, आता पाऊस पण झाला बंद. चला आता मी कृष्णाला घेऊन येते आणि कृष्णा पण काय करताय ते दाखवते. येताना लय डेंजर जरा दम टाकून आले होते, वैताग देऊ नको म्हणून काकीला. चला लेकरं काय करतात ते दाखवते मी. आले जवळ आता घरापासून. गायब झाले आता तिन्ही लेकरं होती. कॅमेरा चालू केलं की गेली पळून. राधाच आली तेवढे. कुठे गेली दोघं? हा कृष्णाला नको, आम्ही लय मजा करतोय. मज्जा करताय? मम्मीला वैताग दिला का? नाही, कुठं गेली काही? कॅमेरा चालू केला की मी गायब झाली दोघंच्या दोघं. त्यांना तुम्हाला तिथं येताना असं बघताना दिसली, त्यांना म्हणजे काकी आली. कृष्ण मला नी लपतो त्याला म्हणजे चालू म्हटलं घेऊन जावा. बघ की आबाळ कसलं आलंय. नको ना. हो किती आंबे किती लागलेत. पडला का नाही वाऱ्याने? आपल्या झाडाला लागलेत बघ, काढलेत. दुर्गा आली. आता तुला जाऊ नाही देणार, रडणार. नाही, किसनाला न्यायला आली. नको ना नेऊ. का झोपली होती का नाही? नाही. कपडे चेंज कर की खराब कसली. हो, मला दुपारी लय मारला होता. इकडे बसले. हा दुपारी मारलं तरी ऐकणार का तुम्हाला? विचारलं काय झालं येऊन, तर अर्धा तास तर कोणाला बोलला नाही, येऊन झोपलं होतं. त्याने सांगितलं नाही. झोपला होता वय? झोपला. चोर कसा लपलाय? चोर. हो मग तुझ्या महाग. मला म्हणलं मी रिंग लाईट पडत रात्र लवकर नाही उगाच आहे. चला आता मम्मीची इथं सायकलिंग चालू आहे. तर बघा वाम्याची सायकल घेतली इथं चालू आहे. आता तवर इकडे बघा अंधार झाला. तर बघा मी बारक्या लेकरांमध्ये खेळायला लागले. आता एकदम बारकी झाली. कशाचा ताळमेळच ठेवला नाही. कोण घेते? नाही तू घेत, त्यांचं चालेल. तर बघा इकडं नको ती पोरग डेंजर सायकल चालवते. हातावर करून हात न धरता सायकल. हा तर बघा ओमाची सायकल चालवा म्हणलं येते का बघा. सायकल काय आपल्याला जमत नाही आणि लहानपणापासून आपण सायकल पण कधी चालवली नाही. राधा सायकल तर तुझी. माझा पाय घालवलाय लेकरांनी सगळा. तर बघा लहानपणापासून आपण सायकल कधी शिकलेच नाही, बघितली बी नाही. तर आपल्या लेकराला भेटती बघा. लेकरं बी इतके सायकल ही करतात लय म्हणजे लय. ही कृष्णाची 3री सायकल असं ताई. कृष्णा जरा लाड केला बघा. जी मागन ती गाड्या. आधी आम्हाला गाड्या नव्हत्या काय नव्हत्या, असंच खेळायचं. आलं चालत कसं वाटत नाही पण. चल घरी जायचंय कृष्णा. तर चला आता आम्ही घरी निघालो. तर मी आपली सहज अशी बसले होते. कृष्णा सायकल आधी बसले,
ती त्याचं चाक झालंय पंक्चर, म्हणलं मला घेऊन चल सायकल बसून. फुटणार आहे. ओ मच्या बसली, ओ मला सायकल चालवायला जमाना बसल्यावर त्याच्या सायकलीवर. म्हणलं आपल्याला येते का बघावं, पण ती बी लाट कापते चालवायला चेना. म्हणलं नकच नादी लागाय, आपल्या घरी जावावा. पुरीला लयच ही आले. पिहूची माझी झाली आंघोळ, आम्ही बसलोय नाश्ता करायला, पोहे आणि फरसाण. तर चला आम्ही आता नाश्ता करून घेतो. आमचा झालाय नाश्ता आहे ती करून, आता पिहूचं माझं पोहे खाऊ. तर आता मला चालायचं आहे बघा लसूण, आणि त्यांचं चाललंय बघा शूटिंग पलीकड. तर मी ती पण दाखवते थोडंसं. तर मित्रांनो आता इथं शूट चाललंय वेबसिरीजचं, त्याचं मी शूट घेतो. तर इकडे कॅमेरामॅन, मामा, मामी, आई, खन्ना, अक्षय खन्ना, कृष्णा. तुमचं नाव काय? यमदेव म्हणतात मला. नामदेव आमचा आजा. कोण आहे? नाव काय तुझं? भूत आलं, भूत आलं. नाव काय तुझं? ये माते ये. 10 मिनिटाचा फुल ब्लॉग घ्यायचा आहे. मी का तुला मदत करी वाटतो काय? यमराज ती घ्या सर. रेडी. यमराज ही मी यमराज घेऊ आपण ते. गाव यायला काढा. काय करते? पिऊ पिऊ पिऊ. असा थांब, असा कॅमेरा असा 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 म्हणजे तुम्ही झोपलेलो दिसतो काय असा शॉट. सर तो तुम्ही आपला मागे खाली बसा. हो लय घाम आलाय सरांना. होय? माहित आहे माहिती बोलू नका. ती वेब सिरीज सोडली का? सोडली होय. कधी? आज? हा हा खलिफा भावे. नाही जाऊ दे, चालली बाहेर. सोडली. एक नंबर खन्ना, एक नंबर खलिफा भावे. हा भारी वाटेल. ही निद्रा अवस्था आहे. झोपा मी टाक. चल स्लाइड पायापर्यंत मार. ओके ओके ओके. लाईटीचं बुचन बिचन दिसते का? बुची. नो वे. हे साईडला 16 mm लाव. 16 ने तुझ्या टांगड्या दिसणार आहेत. दिसतात का टांगड्या? ती लाईट दिसते साईडला. टांगडी एक पण दिसत. नाही राहू दे, तिथंच कोपऱ्यात घे. ठीक आहे काय विषय नाही. हा. यम. हा तशी नाही बाळा, त्यांची हाईट वर डाऊनला टाकायची. माझा फोटो काय तुमची तिथं जागा सोडू नका. गादा घातल्यापासून दिसते काय?
3-4 वाजत आले बघा आणि ताई भेटायला आले. पिहू पण झोपली आणि ह्यांनी पण गेले शूटिंगला आणि कृष्णा पण गेले. नाही काय करत, नाही काय करत, नाही. आता कुठं जायचं, राधाकडे जायचं. कृष्णा नाही, आता कृष्णा गेला. दुपारी आला होता कृष्णा डबा न्यायला परत गेला. कृष्णानंतर ओमाच्या फॅमिलीत काय नाही. ओमा आवडतो आम्हाला. हाय की घरी. हा इकडेच आहे. फोन लावते मी राधाला. कृष्णानंतर म्हणजे पहिले कृष्णाचे पप्पा, नंतर कृष्णा आणि मग राधा. आम्ही त्याच्यासाठी ना याला हे लावून घेतली वायफाय घरात वायफाय लावून घेतलंय ते 24 तास चालू आहे म्हणून. एक कृष्णा आणि एक नाशिकचा माऊली म्हणून आहे. माऊली कुठे, दोनच चालतात दिवसभर. आणि कृष्णाला बघा, कृष्णाला भेटायची लई इच्छा होती पण आता कृष्णा कधी येणार. कृष्णा गेलाय शूटिंगला आता राधाकडे व मला. काय काय करायचंय, काय करायचं बोल ना. आय बोल ना, आता लय लाज होते. ब्लॉग मध्ये घेते. उद्या बघा तो. काय बोल. कृष्णाला भेटायला जायचं होतं पण कृष्णा शूटिंगला गेलाय, त्याच्यामुळे आता राधा, ओमा आणि दुर्वाला भेटायला जाणार आहे. हा, तू बोल, मी नाही बोलत म्हणलं मी. तू बोल. नाही लय लाज होते. आणि अजून एका गोष्टी, अजून एका व्यक्तीचं फॅन आहेत आम्ही. कोणाचं? त्यांनी पहिल्याच चान्स मध्ये गुलाबजाम जिंकले होते. कोण रे ते? आप्पांचे फॅन आहेत आम्ही. त्या नेमबाजी मध्ये पहिल्याच चान्स मध्ये गुलाबजाम जिंकलेले. बघा मी खालच्या घरी आले होते आता ताईंला दादांना घेऊन इकडं थोड्या वेळ बसलो आणि आता चाललोय. जाऊ का राधा? ती म्हणती कृष्णा नाही, मला नका यायला. सगळी कृष्णाची वाट बघतात, आज कृष्णाच नाही. होय हाय, कृष्ण नाही की. हा एकटा काय करणार, कृष्णच नाही त्या जोडीला. चला आता जातो. तर बघा आता 5 वाजून गेलेत आणि खालच्या घरी घेऊन गेले होते त्या ताईंना, दादांना आणि त्यांच्या मुलांना पण. तर आता ती पण गेलेत का, म्हणजे लग्नाला इथं आले ते बारामतीत. तर ती लग्न इथे झालं, म्हणजे लग्न लावलं तिकडनं. तर कृष्णाला भेटायला आली ती. कृष्णा काही घरी नाही बघा. आणि पिहू पण झोपली होती. पिहू पण झोपीतनं उठली. पिहूची कापायचे बघा केस, तिचे केस राहिलेत कापायचे. आज उद्या चालू राहिलेत. आता बघू तिची केसांना कधी मुहूर्त लागतोय कापायला काय माहिती. तर त्या दिदीने बघा परत जाऊन पिऊला चिप्स आणून दिले खायला. तो पण खा आणि दादांना पण दे म्हणून कृष्णाला. तर गेली बघा ते. बघा संध्याकाळच्या 7 वाजून गेल्यात आणि ह्यांनी पण आली शूटिंगवरनं. तर भांडी ती भांडी पण घासून घेतली आणि बसले. एकदम बोर झाली बघा बसून काय कर म्हणा. म्हणजे असं एकदम डोळं भरून आले, म्हणजे लय डोळं भरून आले. कर म्हणा असं कुठं तर जाऊ वाटायला लागले बाहेर. जाऊ कुठं, बोर झाले बघा. कर मला सारखंच घरात बाहेर कुठं जाणं नाही. कुठं प्रियंका ताईंकडे जाते इथे तिथे बी थोड्या वेळ थांबते माघारी येते. खरंच रडायला आलं मला, डोळ्यात पाणी आलं. बोर झाले मोबाईल बघून पण मला वैताग आलाय. काय करावं ती कळलं. तर जरा बसती, लोळती उठती काही कामच नाही. मला तोंड माझ्या फुटकोळ्याला चेहऱ्याला. तुला काय करू आता, काय उपाय असला तर सांगा फुटकुळ्यांसाठी. तिथं पण घालावं पण आली माझ्या चेहऱ्यावर, काही बी व्हायला लागले. तर चला काय जाऊ दे, आलेला दिवस घालवायचा कसा तर. कुठं जाता, कोणाच्या दारात जायचं.